अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत 3 दिवसीय विदर्भ स्तरीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत शिवार फेरीचे उद्घाटन होणार आहे। शिवार फेरी निमित्त पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा सिने कलावंत आमिर खान यांच्या उपस्थितीत शनिवार 21 सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार आहे, तर 22 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवार फेरीचा समारोप होणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा योजनेची अंमलबजावणी करताना छत्रपती संभाजीनगर प्रमाणे जालना जिल्ह्यातही कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। जालना येथील 3 उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात नियम डावलून लाभार्थ्यांना अतिरिक्त रक्कम अदा केल्याचे निष्पन्न झालंय। अधिकाऱ्यांकडून 1,28,12,000 रुपये वसूल करण्याचे आणि त्यांची चौकशी करण्याचे आदेश पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी 2 महिन्यांपूर्वी दिले होते। जमीनधारकांना मोजणीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे आणि शुल्क भरणे यासह दाखल अर्जाच्या प्रगतीबाबत SMS द्वारे माहिती देणारी तसेच मोजणीच्या नकाशाची प्रत ऑनलाईन उपलब्ध करून देणारी ई-मोजणी व्हर्जन 2.0 ही अद्ययावत संगणक प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात जमिनीची मोजणी वेळेवर होत नसल्यामुळे अनेक जमिनी वादात अडकल्या असून पडीक पडल्यात। शेतीपेक्षा शेतकऱ्यांना भाऊबंदकीमध्ये बांध आणि दगडावर अधिक लक्ष असते, त्यामुळे अशी अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित पडलेली आहेत। अशी प्रकरणे तातडीने मोजणी झाली तर न्यायालयातील जमिनीबाबतची अनेक प्रकरणे कमी होण्यास मदत होणार आहे। वर्ष 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले। सदरील लाभ देण्यासाठी बीड जिल्हा कृषी विभागाने 8,26,000 शेतकऱ्यांपैकी 5,91,000 शेतकऱ्यांचे आधार संलग्न खाते आणि अन्य विवरण घेऊन ते ऑनलाईन केले असून या कामात बीड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2017 अंतर्गत कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीस मंजुरी मिळालेली आहे। आता प्रत्यक्ष या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झालाय। तब्बल 10 एकर क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या 2 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसाही वीज पुरवठा होऊ शकणार आहे। महाराष्ट्र राज्यातील एकूण 29 दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे 45 लाख ग्राहक हे कृषी ग्राहक असून ते 22% वीज वापरतायत। गणेशोत्सव महालक्ष्मी सणानिमित्त देशी विदेशी फळे बाजारपेठेत दाखल झाली आहेत। सध्या फळांचे भावही वाढले असून ग्राहकांकडून मागणीही अधिक आहे। विविध व्रत वैकल्पांचा पवित्र श्रावण मास संपलाय, त्या पाठोपाठ गणेशोत्सवामुळे आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे। ही मागणी फक्त देशी फळांनी पूर्ण होणे शक्य नाही, त्यामुळे येथील बाजारपेठेत देशी सह विदेशीही फळांचा बोलबाला दिसून येतो। केळी, सफरचंदांपासून ड्रॅगन फ्रूट आदी फळे बाजारात उपलब्ध आहेत। आपल्या दैनंदिन आयुष्यात आधार कार्ड हे महत्त्वाचा घटक बनलंय। कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलंय। त्यासाठी आधार अपडेट असणे आवश्यक असते। आता ज्यांना आधार कार्ड मधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवून 14 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आली आहे। त्यासाठी मोफत सेवा माय आधार या वेब पोर्टलवर मिळणार आहे। नागरिक पत्ता आणि कागदपत्रे केवळ ऑनलाईन साइटद्वारे अपडेट करू शकतात। उर्वरित अपडेटसाठी नागरिकांना आधार केंद्राला भेट द्यावी लागणार आहे। जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील मूग आणि उडीदाचा नवीन माल आता बाजारात दाखल होऊ लागलाय। मात्र सद्यस्थितीत माल ओला असल्या कारणाने ओला माल खरेदीच करण्यास व्यापाऱ्यांकडून नकार दिला जातोय, तर काही व्यापाऱ्यांकडून कमी दरात हा माल खरेदी केला जातोय। यंदा अति पावसामुळे मूग आणि उडीद या पिकांना मोठा फटका बसलाय। हमीभाव चांगला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावा एवढा भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळतंय। शासनाकडून मूग व उडीदाची शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते।